अशा पद्धतीने जर तुम्ही सुक्कं वांगं घरी बनवलं ना, तर त्या दिवशी घरची नक्कीच विचारणार की कुठल्या हॉटेलवरून मागवलंय वांगं. तर काटेरी वांगी घेतले, त्याची कडेची सालंसुद्धा काढून घ्यायची, काटेसुद्धा काढून घ्यायचे, प्लस साईनमध्ये कट करून घ्यायचं. आता वाटण करण्यासाठी आपल्याला इथं तीळ घेतले आहेत मी, कारळं घेतलं आहे, सुकं खोबरं घेतलं आहे, अद्रक लसूण आणि कांदा, असा बारीक चिरलेला कांदा पाहिजे आहे आपल्याला. गरम तवा केला, त्यावर खोबरं असं लाल रंगावर भाजून घ्यायचं. तीळ आणि कारळंसुद्धा चांगलं असं भाजून घ्यायचं. अद्रक लसूण तेही चांगलं असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर कांदा पण लाल रंगावर तेल टाकून थोडासा भाजून घ्यायचा आहे. कांदा सोडून सगळ्याची आपल्याला इथं पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट करताना थोडी कोथिंबीर वापरायची आहे. नंतर इथं मी भाजलेला कांदा एका ताटात काढून घेतला आणि वाटणसुद्धा त्यात टाकला. आता इथं घरगुती तिखट, गरम मसाला, गोडा मसाला, धने पावडर, हळद, मीठ, शेंगदाणा कूट हे सगळं टाकून वाटण असं चांगलं मिक्स करून घेतलं. आता वांगी घेऊन एक एक करून वांग्यात हा मसाला मस्त असा भरून घ्यायचा आहे. हे वांगं कुकरमध्ये केल्यावर ना एवढी छान टेस्ट येते ना, आणि अजिबात जास्त ओव्हरकुक सुद्धा होत नाही, आणि पाणी आपल्याला प्रमाणातच वापरायचं आहे. कुकर घेतला, तेल टाकलं, त्याच्यात नंतर वांगी सोडून घेतली, असं थोडंसं हलवून घेतलं, आणि नाही इथं अर्धी वाटीच इथं मी पाणी वापरलं आहे. 3 शिट्ट्या करून एकदम छान असं आपलं वांगं तयार होतं.